ड्रेसेस जर तुम्हाला पूर्ण घातल्यावर कसे दिसतात असा उभा छान व्हिडिओ जर बघायचा असेल, एक त्याची जी स्टायलिंग आहे त्यानुसार मी एल किंवा एक्सेल हे मागवलेले आहेत माझ्यासाठीचे जे. हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही हॅपी आणि हेल्दी असाल. आम्ही पण सगळे आहोत. तर हा व्लॉग सुरू होतोय आज बेडशीट व्यवस्थित घालण्यापासून, कारण की दिवसातून हे मी काम दोनदा करते. म्हणजे ती खराब होते किंवा त्याच्यावरती खूप सुरकुत्या येतात असं नाही आहे, परंतु मला ना तो बेड असा क्लीन स्वच्छ असायला आवडतो. तेव्हाच मला ते असं बेडरूम स्वच्छ वाटते. म्हणजे नुसतं पसारा आवरला झालं असं नाही. आणि ना धूळ पण खूप येत असते, त्याच्यामुळे ते झटकलं की छान स्वच्छ वाटतं आणि रात्री झोपही मला तिथे व्यवस्थित येते. मग त्याच्यामुळे हे काम मी सकाळी एकदा आणि दुपारी एकदा असं करतेच. तर आता सगळं जरा बेसिक घरातलं जागच्या जागी करून झालेलं आहे माझं. आणि आता चहा करते. चहा करताच मी एकीकडे ही जी दुपारी घासून ठेवलेली भांडी असतात तर ती मी जागेवर ठेवत असते. आणि वेणूला माझ्या एकीकडे इन्स्ट्रक्शन्स असतात की संध्याकाळीसाठी सगळं आवर आणि तुझा व्यायाम करायला घे. कारण की मी तिला रोज दिवसातून अर्धा ते 1 तास तिला जसं जमेल आणि झेपेल त्याप्रमाणे व्यायाम हा करायलाच लावते. हे खूप इम्पॉर्टंट आहे मुलांसाठी की त्यांचा रोज व्यायाम हा झाला पाहिजे. ऑफकोर्स आपलाही झाला पाहिजेच व्यायाम, पण त्यांच्या वाढीच्या वयामध्ये स्ट्रेचेस होणं, काही आसनं करणं हे खूप गरजेचं आहे आणि मुलींच्या दृष्टीने तर नक्कीच आहे. त्याच्यामुळे आणि तिला आवडतं बेसिकली, ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तिला व्यायाम करायला आणि फिटनेसकडे लक्ष द्यायला टचवूड खूप आवडतं. आज व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासोबत समर कलेक्शन 2025चं माझं जे आहे ते शेअर करणार आहे. म्हणजे उन्हाळ्यासाठी खास काही गोष्टी, काही कपडे शॉपिंग केलेलं आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून आणि शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता बघा, त्याच्यामुळे तुम्हाला माझं शॉपिंग बघता येईल. आणि आता मग वेळ झालेली आहे माझ्या या सगळ्या झाडांची काळजी घेण्याची, कारण उन्हाळ्यामध्ये त्यांची जरा विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांना छान वेळच्या वेळेला जितकं गरजेचं आहे तितकं पाणी द्यावं लागतं. मी मागेही तुमच्याबरोबर शेअर केलेलं होतं की मी दिवसातून 2दा त्यांना थोडं पाणी घालते. एकदा एकदम घालत नाही. अगदीच फक्त बाहेर जायचं असेल तर मात्र काहीतरी तजवीज करते मी, नाहीतर दिवसातनं 2दा थोडंसं पाणी घालते. आणि हे बघा, हे काहीतरी वरून इकडून तिकडून कचरा येऊन पडतो, कबूतर काहीतरी आणून टाकतात. तर ही सगळी जरा त्यांची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. आणि संध्याकाळी असं सगळं वातावरण झालेलं आहे, थोडंसं पावसाळी असं वाटायला लागलेलं आहे. ढगाळ वातावरण वाटतंय गेले 2 दिवस आमच्या इथे, काय माहिती का असं वाटतंय. पण छान अशी झाडांची काळजी घेतली की संध्याकाळी एक छान मनही प्रसन्न होतं. आणि मला तर खूपच आवड आहे झाडांची. एकदा केव्हा तरी या विषयावरती पण मी तुमच्याशी पूर्ण व्हिडिओमध्ये बोलू शकते. आणि थोडंसं संध्याकाळी पुन्हा एकदा मी पुसून घेते, कारण की खूप इतकी कचकच आणि सिमेंट, माती, धूळ इतकी वाऱ्याने उडून येते. कारण आता महाशिवरात्रीचं पण वारं खूप होळीचं सुटतं ना, त्याच्यामुळे मग मी असं थोडंसं पाणी घालून थोडंसं पुसून घेते. माझा बाल्कनीसाठीचा मॉप वेगळा आहे आणि घरात वापरायचा मॉप वेगळा आहे. असे 2 वेगवेगळे मॉप मी वापरते. ते दोन्ही मिक्स नाही करत मी अजिबात, मला आवडत नाही. आणि असं काय होतं ना, छानपैकी काहीतरी डिसइन्फेक्टंट घालून पुसलं ना की संध्याकाळी घरात वास पण छान येतो. म्हणजे तुम्ही ट्राय करून बघू शकता की डेटॉल, लायझॉल वगैरे तर झालंच, पण एखाद वेळेला कम्फर्ट वगैरे घालून पण पुसून बघा. संध्याकाळी छान असा घरामध्ये मंद. आता घर छान मस्त फ्रेश झालेलं आहे. आता मी आणि वेणू पण मस्त फ्रेश होणार, देवापाशी दिवा लावणार, शुभंकरोती हे सगळ्या संध्याकाळच्या गोष्टी छानपैकी करायच्या. आणि हे सगळं करून कुकर लावते, थोडी स्वयंपाकाची तयारी करून तुम्हाला सगळं समर कलेक्शन दाखवते.
तर चला, ब्लॉगच्या सुरुवातीला मी जे तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी तुमच्याबरोबर माझं 2025चं समर कलेक्शन शेअर करणार आहे. म्हणजे मी आता थोडंसं जे काही उन्हाळ्यासाठी वेगळे काही कपडे शॉपिंग केलेलं आहे ते शेअर करणार आहे. मीशो आणि फ्लिपकार्ट या 2 साईट्सवरून मी ते खूप अफोर्डेबल किमतीमध्ये परचेस केलेलं आहे. आणि सगळे आय थिंक सो 1000च्या खालीच आहेत सगळे कपडे, कोणतेच 1000पेक्षा जास्त किमतीचे नाही आहेत. आत्ता मला प्रत्येकाची किंमत लक्षात नाही आहे, त्यामुळे तुम्हाला दाखवताना मी ती सांगणार नाही, नंतर स्क्रीनवरती मेन्शन करते, स्क्रीनवरती तुम्हाला ती बघायला मिळेल. तर त्याच्यातलाच हा पण एक टॉप आहे जो जीन्सवरती किंवा ट्राउझरवरती आपण छानपैकी घालू शकतो. शॉर्ट कुर्ती टाईप्स आहे. पण आता हा पूर्ण तुम्हाला पुढच्या एखाद्या व्लॉगमध्ये जेव्हा मी घालेन तेव्हा मी तुम्हाला पूर्ण दाखवेन. आणि हे जे सगळे आहेत तुमच्याबरोबर मी आता शेअर करणार आहे, ह्या सगळ्याचे मटेरियल एकतर 100% कॉटन आहेत किंवा रेयॉन आहे किंवा मग कॉटन ब्लेंड आहे किंवा मग रेयॉन ब्लेंड आहे. तर अशा पद्धतीने हे आहेत. तर चला आता क्विक तुम्हाला सगळं दाखवते. आणि जे कोणते हे सगळे मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे, सगळे माझे वापरून धुवून इस्त्री करून झालेले आहेत. कोणाचाही रंग गेलेला नाहीये, श्रिंक वगैरे काहीच झालेले नाहीयेत. तर हा एक फ्लेड वन पीस आहे, फ्लेड मॅक्सी वन पीस ड्रेस आहे आणि स्लीवलेस आहे. म्हणजे स्लीव्स ह्याच्याबरोबर आल्या होत्या पण मी लावलेल्या नाही आहेत, स्लीवलेसच ठेवलेला आहे. आणि ह्याला असं छान इथे फ्रिल आहे. हातांच्या बाह्यांच्या इथे छान फ्रिल आहे. तर आता तुम्हाला हे सगळे जे मी ड्रेस तुमच्याबरोबर शेअर करते आहे हे तुम्हाला पूर्ण घातल्यावर कसे दिसतात हे जर बघायचं असेल तर शॉर्ट्समध्ये जाऊन चेक करा, तिकडे तुम्हाला हे सगळे ड्रेस बघायला मिळेल. हा पण एक वन पीस आहे, छानपैकी असं त्याच्यावरती पिंक शेड मध्ये मस्त सगळं असं एकदम आपण म्हणूयात की होळीसाठी मस्त ड्रेस आहे हा. आणि ह्याच्या अशा फुग्यांच्या बाह्या आहेत. आणि हा ए लाईन वन पीस आहे, मस्तपैकी छान दिसतो. तुम्हाला दिवसभर गाऊनच्या ऐवजी घरात घालायचा असेल किंवा मग हे सगळे ड्रेस असेच आहेत की तुम्ही पाहिजे तर हे छान स्टाईल करून बाहेर पण घालू शकता किंवा मग छानपैकी घरात पण बेसिक स्टायलिंग करून घालू शकता. गाऊनच्या ऐवजी तुम्ही हे सगळे वन पीस वापरू शकता, कारण की दिवसभर घालायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कॉटन आहे, रेयॉन आहे आणि ऑफिसला पण घालायचं असतील, कॉलेजला घालायचं असतील तरी मस्त आहे, कारण की मटेरियल मस्त आहे ह्याचं, जे समर फ्रेंडली आहे आपण म्हणूयात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ह्या सगळ्याचे लुक असे आहेत की त्याला तुम्ही बेसिक छान स्टायलिंग केलं तर तुम्ही बाहेरही छानपैकी कॅरी करू शकता. आपण फिट अँड फ्लेअर मध्येच आहे. आणि हा तुम्ही परवा वेणूच्या बर्थडेच्या वेळेला आम्ही जेव्हा मॉलमध्ये गेलो होतो तो जर व्लॉग बघितला असेल तर त्यात तुम्हाला हा बघायला मिळाला असेल. तर ह्याला बेसिक मी छान सगळं गोल्डन चेन तर माझी असतेच गळ्यात, गोल्डन इयरिंग्स घातले होते आणि गोल्डन वॉच आणि छानपैकी मी गोल्डन असा वेस्टला एक बेल्ट घातला होता आणि असं बेसिक छान याला स्टायलिंग केलं होतं आणि सुंदर दिसत होता. त्याच्यामुळे तोही ब्लॉग जर बघितला नसेल तर जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये हा पूर्ण ड्रेस बघायला मिळेल. सो तुम्हाला मी परत एकदा सांगते, मध्ये स्किप करून जर तुम्ही बघत असाल तर हे सगळे ड्रेसेस जर तुम्हाला पूर्ण घातल्यावर कसे दिसतात असा उभा छान व्हिडिओ जर बघायचा असेल तर शॉर्ट्समध्ये जा आणि समर कलेक्शन नावाने मी एक शॉर्ट अपलोड केलेला आहे मागच्याच आठवड्यात, तर तो जाऊन तुम्ही चेकआउट प्लीज करा, जिकडे तुम्हाला हे छान सगळे ड्रेसेस बघता येतील. आता हा जो आहे हा थोडासा नी लेंथच्या किंचित खाली येणार आहे. बाकीचे सगळे आहेत ते फुल खालपर्यंत आहेत. आतापर्यंत मी जे कोणते दाखवले 3 दाखवले ते सगळे पूर्ण खाली घोट्यापर्यंत येणारे आहेत. पण हा जो आहे हा साधारण नी लेंथ पर्यंत येतो. हाही स्लीवलेस आहे आणि प्युअर कॉटन एकदम. हा मी अजून धुतलेला नाहीये पण मला बहुतेक असं वाटतं की ह्याचा रंग जाऊ शकतो थोडासा, त्यामुळे मी सेपरेट धुणार आहे कारण ह्याची खळ गेलेली नाहीये, कडक आहे असं हे जरा थोडंसं. पण आय एम शुअर की धुतल्यावरती हे मऊ होईल आणि मी परत एकदा धुतल्यानंतर तुमच्याबरोबर पुढच्या ब्लॉग्समध्ये शेअर करेन. सो स्टे ट्यून आणि सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर सबस्क्राईब नक्की करा, बेल बटन आयकॉन प्रेस करा. तुम्हाला
सगळ्याचे नोटिफिकेशन्स येतील, सगळ्या व्लॉग्स, व्हिडिओज, शॉर्ट्स आणि पोस्टचे, जेणेकरून तुमच्याकडून कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. आणि या सगळ्यामधलं तुम्हाला काय आवडलेलं आहे हे तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर हा असा मस्त एकदम ना असा फ्रॉक स्टाईल आहे. हा घातल्यावरती तुम्ही माझ्या त्या शॉर्टमध्ये पण जाऊन बघू शकता. एकदम असं छोटी मुलगी असल्यासारखं आपल्याला वाटायला लागतं आणि त्याच्यामुळे मला हा खूप आवडलेला आहे. आणि एकदम प्युअर कॉटन आहे. प्युअर कॉटन म्हणजे इतकं की त्याचा अजून खळ गेलेली नाहीये. धुतल्यावरती तो छान मऊ पडेल, कडक आहे आता. आणि ही एक कुर्ती मी तुमच्याबरोबर शेअर केलेली होती. मस्तपैकी आपल्याला उन्हाळ्यामध्ये कुठे फिरायला जायचं असेल तर घालायला ही कुर्ती खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. हे स्लीवलेस आहे आणि ह्याच्या खांद्यांवरती हे असं छान फ्रिल दिलेली आहे आणि प्युअर कॉटन आहे मस्तपैकी. आणि खाली पण याला अशी छान फ्रिल आहे आणि तुम्ही त्या शॉर्टमध्ये जाऊन बघू शकता. मी रेड कलरच्या पॅन्टवरती ह्याला मॅच केलेलं आहे किंवा तुम्ही अशा स्काय ब्लू कलरच्या पॅन्टवरही मॅच करू शकता. व्हाईट आणि ब्लॅक तर असतातच ना, काहीच नसेल तर लेगिन्स किंवा पॅन्ट्स आपल्याकडे. आणि ह्या सगळ्याचं मी तुम्हाला सांगते मटेरियल आणि त्याची जी स्टायलिंग आहे त्यानुसार मी एल किंवा एक्सेल हे मागवलेले आहेत माझ्यासाठीचे जे साईज तुम्ही जर विचाराल तर. कारण की कधी कधी काही मटेरियल ही श्रिंक होतात, सो मग एक्सेल मागवावं लागतं. सगळ्यात शेवटी माझा जो फेवरेट वन पीस आहे तो हा आहे. ह्याचा कॉलर नेक आहे. जरी कॉलर नेक असला तरी सुद्धा ह्याचं मटेरियल इतकं सॉफ्ट आणि पातळ आहे ना की उन्हाळ्यामध्ये कॉलर नेक असलं तरी उकडणार नाही. कारण व्ही शेप आहे, व्ही नेक असल्यामुळे ना इथे आणि खूप डीप आहे व्ही, त्याच्यामुळे ते छान दिसणार आहे. आणि एरी जो एक फील हवा असतो आपल्याला उन्हाळ्यामध्ये तो मिळेल. त्याच्यानंतर स्लीवलेस आहे आणि त्याला छान असा बेल्ट आहे, जो बेल्ट आपण पुढेही बांधू शकतो. इथे बेल्ट आहे, जो बेल्ट आपण पुढेही बांधू शकतो किंवा पाठीमागे घेऊन पण बांधू शकतो. शेजारी छान एक कडेला पॉकेट आहे, दोन्हीकडे पॉकेट्स आहेत. सो बेसिक काही गोष्टी आपण घेऊन पटकन बाहेर पडू शकतो घालून ड्रेस. आणि तुम्हाला जर ह्याच्या खाली पाहिजे तर ह्याच्यातला कोणताही कलर मॅच करून तुम्ही पॅन्टही घालू शकता जर तुम्हाला वन पीस घालायला आवडत नसेल तर. तर अशा पद्धतीने तुमच्याबरोबर मी समर कलेक्शन माझं या वेळचं जे शॉपिंग आहे ते शेअर केलेलं आहे. सगळ्याच्या तुम्हाला मी प्राइजेस प्रत्येक ड्रेस दाखवताना स्क्रीनवरती मेन्शन केलेल्याच आहेत. तुम्हाला ह्याच्यातलं काय आवडलं आणि काय खरेदी करायला आवडेल हे मला खाली कमेंट्स करून नक्की सांगा. पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा. काय आवडलं हे कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.